तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात करत आहोत मनालीमधून. आज आहे आमचा मनालीमध्ये शेवटचा दिवस. सर्व बॅग वगैरे पॅक केलेली आहे. आता निघायची तयारी चालू आहे आमची. आणि तत्पूर्वी नाश्ता वगैरे करून सर्व खाली येते आता आणि बॅग पॅक करून आम्ही निघण्याच्या तयारीत करत आहोत. आजचा आमचा हॉल्ट असणार आहे तो म्हणजे कसोलमध्ये एक रिलॅक्स नाईट अजून एक ठेवलेली आहे आम्ही. त्यानंतर पुढे आमची नॉनस्टॉप जर्नी असेल मुंबईकडे. तर बघूया पुढचा प्रवास आमचा कसा आहे. आणि आता जाऊया ब्रेकफास्ट करायला. आता आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आम्ही शेवटचा दिवस आज मनालीचा बॅकपॅक करून निघण्याच्या तयारीत आहोत. सगळ्या गाडीमध्ये पॅकिंग चालू आहे. तर बघूया पुढे काय काय कुठे कुठे जाते तुम्हाला सांगतो आम्ही. मनालीला शेवटचा बाय बाय करत आम्ही निघालो. छोटासा प्लेस आहे, मंदिर आहे मनालीमध्ये, हिडंबा टेम्पल म्हणून. ते एक्सप्लोर करून आता निघण्याची तयारी, मनाली सोडण्याची तयारी. बॅगा वगैरे पॅक करून गाडीमध्ये ठेवले आहेत आणि आता निघण्याच्या तयारीत आम्ही आहोत. आमच्या पिकनिकचे खजिनदार मिस्टर मीतकडनं आम्ही पैसे घेताना सर थँक्यू सर, मंडल आभार आहे तुमचा. आता निघालो आहोत आम्ही हिडंबा टेम्पल बघण्यासाठी. आणि कुठेही निघण्याआधी गणपती बाप्पा मंगल मूर्ती, एकविरा माते की जय, ताई बाबा की जय. आता आम्ही चाललो आहोत हिडंबा देवी मंदिरामध्ये. हिडंबा देवी मंदिर हा मनालीच्या डोंगरामध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुम्ही बघू शकता एक प्राचीन मंदिर आहे आणि तोच एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही चाललो आहोत. हा आहे मंदिर. माझ्या मागे असलेला हा हिडंबा देवी किंवा हिरमा देवी असं या मंदिराला म्हटलं जातं. या मंदिराची स्थापना इसवी सन 1953मध्ये इकडचे राजा आहेत राजबहादूर म्हणून, त्यांनी केली होती. या मंदिराला हिडंबा देवी मंदिर किंवा हिरमा देवी असं संबोधलं जातं. आणि हिरमा देवी हे महाभारतातील आपले भीम आहेत यांच्या पत्नी. आणि या मंदिराच्या बाहेर याक राईड घेताना मीत आमचे पिकनिकचे खजिनदार मिस्टर मीक या मनालीच्या माल रोडला शेवटचं बाय करताना आम्ही आमचे मित्र सर्व गाडीमध्ये बॅकपॅक करून इकडे थांबलेले आहेत. आणि आम्ही आता निघालो परतीच्या प्रवासाला. बघूया परतीच्या प्रवासामध्ये काय होतं आहे तुम्हाला सांगतो. हा इकडचा स्पेशल डिश सिद्धू इडली पॅटर्न आहे. त्यामध्ये असं बटर घी लावून आणि चटणी वगैरे टाकून ते आपल्याला सर्व करतात. इकडचं स्पेशल आहे सिद्धू. अशा प्रकारे या डिशला सर्व करतात. पाहू शकतो. आता आम्ही मनालीवरनं कसोलला जात असताना हे सर्व फ्रूट शॉप लागलेले आहेत. एकदम नॅचरल ऑर्गॅनिक फूड आहे सर्व, पाहू शकता तुम्ही. आणि आमचे सर्व मित्र हे फ्रूट्स घेण्यासाठी शॉपमध्ये गेलेले आहेत. आलू का सफेद आणि हे सर्व नॅचरल मनालीवरनं 3 तासाचा प्रवास करत आम्ही पोहोचलो आहोत मणिकरण भोलेनाथ मंदिरात. मणिकरण मंदिर हा एक प्राचीन मंदिर आहे. ही आहे पार्वती व्हॅली आणि पार्वती व्हॅलीच्या खाली वाहणारी ही पार्वती रुद्र रूप धारण करून वाहणारी पार्वती नदी पाहू शकता तुम्ही. आणि त्याच्या बाजूला असलेला हा समोर तुम्ही बघताय हा आहे मणिकरण महादेव मंदिर. मंदिर हा डोंगराळ भागात असल्या कारणाने इथे पार्किंगची सुविधा थोडी कमी आहे. त्यामुळे गाडी खूप लांब पार्क करून चालत तिकडे आपलं जावं लागतं. हा माझ्या समोर असलेला मणिकरण गाव आणि त्या गावातून आम्ही चालत जात असताना मणिकरण मंदिराजवळ पाहू शकता तुम्ही. हा तिथे गाव आहे आणि हा इकडे मार्केटसुद्धा आहे. मणिकरण गावातून आम्ही रस्ता काढत पुढे मणिकरण मंदिरावर पोचताना
तिथे एक प्राचीन श्रीराम मंदिर सुद्धा आहे, पाहू शकता तुम्ही. हा आहे इकडे एक राम मंदिर, प्राचीन राम मंदिर. तिथे जरा रिनोव्हेशनचं काम चालू आहे, पाहू शकता तुम्ही. आणि ते जात असताना एक नैना भगवती माता मंदिर आहे. आणि हा आहे प्राचीन रघुनाथ महाराज मंदिर मणिकर्ण. या मंदिराची निर्मिती पांडवांनी केलेली आहे. हा पाहू शकता तुम्ही मंदिर, हा आहे तो मंदिर. या मंदिराची निर्मिती पांडवांनी केली होती. आता आम्ही पोहोचलेलो आहोत मणिकर्ण महादेव मंदिरामध्ये. तुम्ही इथं बघू शकता की खाली जो कुंड आहे त्या कुंड्यामध्ये भात शिजवत ठेवलेला आहे आणि तोच पदार्थ भाविकांना इथे दिला जातो. नदी किनारी असलेल्या या मणिकर्ण मंदिरामध्ये ही खासियत आहे की इथं वर्षभर गरम पाणी असतो. दरी बाजूला कितीही नदीला थंड पाणी असतं, वरती बर्फाचे डोंगर असते, तरी इथं या कुंडामध्ये गरम पाणीच असतं. आणि हे या मटक्यामध्ये भात शिजवत आहेत, जे आपल्याला प्रसाद म्हणून दिला जातो. जसं मी तुम्हाला बोललो की त्या कुंडामध्ये भात शिजवून आपल्याला प्रसाद म्हणून देतात, तर आज तो प्रसाद आपल्याला देतात. आणि हा आहे समोर आपला मंदिर. आणि त्याच बाजूला आपल्याला मणिकर्ण साहब गुरुद्वारा आहे. आणि इकडे खाली इथं गरम पाण्याच्या कुंडामध्ये आंघोळ वगैरे स्नान वगैरे केलं जातं. इथं खाली आहे. आता मणिकर्ण मंदिरात दर्शन घेऊन आलो. मणिकर्ण मंदिराबद्दल सांगायचं झालं तर शंकर भगवान आणि माता पार्वती 11,000 वर्ष इथे निवास केला. आणि जो मी तुम्हाला जलकुंड दाखवला गरम पाण्याचा, त्या पाण्याचा टेम्परेचर जो आहे तो वर्षभर 90 ते 94 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असतो. वर्षभर तेवढाच असतो, ना कमी होत ना जास्त होत. आता मणिकर्ण मंदिरात दर्शन घेऊन आणि मणिकर्ण साहब गुरुद्वारामध्ये दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघालो आहोत. आता आजचा आमचा स्टे जो असणार आहे तो असणार आहे कसोलमध्ये. बघूया आता पुढे कसं स्टे आहे. आता मी इथे निघालो आहोत, पुढे हॉटेल भेटते की कसं आहे स्टे तुम्हाला सांगतो. कसोलच्या नदी किनारी बसून इव्हिनिंग स्नॅक्स खाताना मी आणि माझे मित्र. हाय रोहन. कसोलमध्ये आमचा होल्ड आहे. त्या होल्डमध्ये रिसॉर्टमध्ये टाइमपास म्हणून आम्ही कॅरम खेळताना मी आणि माझे मित्र आम्ही आता आहोत कसोलमध्ये आम्ही आपल्या घरचं मटण बनवतोय, पाहू शकता तुम्ही. हा त्याचं प्रिपरेशन चालू आहे. कांदा वगैरे शिजवत ठेवलेला आहे आणि हे शेफ त्यांच्याबरोबर आम्ही मिळून मटण बनवत आहोत. तर भेटूया मटण रेडी झाल्यानंतर. तर बाहेर आमची पार्टी चालू आहे आणि जेवण गरम राहण्यासाठी काय आयडिया असेल तुम्ही बघू शकता. या चपात्या आणि राईस गरम राहण्यासाठी त्याला बेडमध्ये ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, कसोलची आमची शेवटची नाईट. जेवण वगैरे झालं, घरचं पद्धतीने जेवण बनवलं होतं, मटण खाल्लं आणि आता झोपायच्या तयारीत आहोत. आणि उद्या सकाळी लवकर उठून पुन्हा मला पुढचा प्रवास गाठायचा आहे. त्यामुळे ब्लॉगला इथेच एंड करतो. तर पूर्ण बघा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब पण करा आपल्या चॅनलला. गुड नाईट. थँक्यू.